ही दृश्य सिद्धिविनायक मंदिरातली. अजित पवार आपल्या सगळ्या नेत्यांसोबत बाप्पाच्या चरणी लीन होत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष बाप्पाचं आशीर्वाद घेऊन फुंकतोय. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीसाठी, अजित पवारांसाठी आणि अजित पवारांसोबतच्या नेत्यांसाठी कशा प्रकारे महत्वाची आहे, हेच या सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाच्या दर्शनातून दिसून येत आहे. या ठिकाणी अजित पवारांच्या हस्ते काही पूजा विधी सुद्धा केले जात आहेत. अजित पवारांचा पक्ष म्हणजे अजित पवार स्वतः पहिल्यांदाच अशा प्रकारे आपल्या नेत्यांसोबत बाप्पाच्या चरणी लीन होताना आपण पाहतोय. यातूनच अजित पवारांसाठी आणि अजित पवारांच्या पक्षातील या सगळ्याच नेत्यांसाठी विधानसभा निवडणुकीतला विजय हा किती महत्त्वाचा असणार आहे हे दिसून येत आहे. आणि म्हणूनच तयारीला लागायचंय, तर बाप्पाचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत असं म्हणत हे सगळे नेते सिद्धिविनायका चरणी लीन झालेले आहेत. बाप्पाला साकडं घालतायत. एक प्रकारे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी कुणाची याचा जो फैसला जसा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि त्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे, त्याबाबतची राष्ट्रवादी कुणाची याबाबतची सुनावणी, जी न्यायालयीन लढाई लढली जाते त्याबाबतची सुनावणी ही आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होणार का, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आहोत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि इतर सगळेच महत्त्वाचे नेते हे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झालेले होते. मात्र या सगळ्यात आत्ता तरी या दृश्यांमध्ये कुठेही छगन भुजबळ दिसत नाहीयेत. आपलं लक्ष असणारच आहे, कारण आता सध्या तिथे गर्दी सुद्धा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची मोठी झालेली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचं रणशिंग अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानं बाप्पाचं दर्शन घेत फुंकलेलं आहे. सिद्धिविनायकाच्या चरणी अजित पवार आपल्या नेत्यांसोबत लीन झालेले होते. हे दृश्य आहेत सिद्धिविनायक मंदिरातली. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री धनंजय मुंडे, इतर मंत्री, सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांसोबत, आमदारांसोबत, खासदारांसोबत बाप्पाच्या चरणी लीन झालेलं आपण पाहतोय. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला एकमेव जागा मिळाली, चांगली कामगिरी करून दाखवता आली नाही आणि त्यामुळेच
विधानसभा निवडणूक अजित पवारांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. अजित पवारांसाठी, अजित पवारांसोबतच्या नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे.